नूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। बंधूंनो, आडवाडी ही तसं पाहिलं तर महानुभाव संतांची, महानुभाव तपस्व्यांची, महानुभाव साधकांची कर्मभूमी आहे। या ठिकाणी आल्यानंतर बाहेरच्या जगामधलं सगळं वातावरण शून्य होऊन, बाहेरच्या जगामधल्या सगळ्या गोष्टी शून्य होऊन, या जगामध्ये जे जे चाललेलं आहे त्याला शून्य करून या ठिकाणी आलेला माणूस परमात्म्याच्या दर्शनापर्यंत पोहोचत असतो। अशी ही पवित्र जागा आहे। भलेही आडवळणाला असेल, आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे आडवळणाला जरी असली तरी ईश्वर दर्शनाचा सुलभ रस्ता करून देणारी ही पवित्र जागा आहे। या जागेला तुम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही भाग्यवान आहात। तुम्ही या जागेमध्ये राहता, या जागेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला देव सापडला। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो ईश्वर धर्म निरूपण केला, जो परमार्ग सांगितला, जो ईश्वराचा रस्ता सांगितला, तो अशाच खास खळग्यांमधून सांगितलेला आहे, अशाच आडवळणाच्या जाग्यांवरून सांगितलेला आहे। सर्वज्ञ 12 वर्ष ज्या सालबर्डीच्या वनामध्ये राहिले, ती जागा अशीच डोंगरामधली जागा आहे। अशाच जागेमध्ये सर्वज्ञांनी मराठीचं पहिलं सूत्र सांगितलं, अशाच जागेमध्ये, अशाच लोकांमध्ये, आणि त्या लोकांना आदिवासी म्हटल्या गेलेलं आहे। आदिवासी शब्दाचा अर्थ बरीचशी सामाजिक जी मंडळी आहे ती मागासलेले म्हणून करतात किंवा ज्यांना काही माहिती नाही असं करतात, पण आदिवासी शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यांनी या पृथ्वीवरती पहिला अधिकार दाखवला, ज्यांनी या पृथ्वीवरती पहिल्यांदा जगण्याची शैली दाखवली, ते आदिवासी, सुरुवातीचे वाशी ते आदिवासी। म्हणून आदिवासी हा मागासलेला नसतो, आदिवासी हा प्रगल्भ आहे, आदिवासी हा पहिला आहे। त्याला जगण्याचा अधिकार आहे, त्याला समजण्याचा अधिकार आहे। आणि नवे नवे सर्वज्ञांनी सुद्धा अशा सामान्य माणसाला पुढे करून, सामान्य माणसाला अग्रसर करून धर्म सांगितलेला आहे। तो धर्म तुमच्यामध्ये पोहोचलेला आहे। आणि विशेष बाब अशी, या गावांची विशेष बाब अशी दादा, की ह्या गावांमध्ये संपूर्ण महानुभाव संप्रदायीन लोक आहेत। ही खूप गौरवाची गोष्ट आहे की तुम्ही सगळीच माणसं उपदेशी आहात, सगळीच माणसं महानुभाव संप्रदायाची आहात, सगळीच माणसं देवाला अनुसरलेली आहात, देवाच्या वचनाप्रमाणे चालत आहात। आणि नवे नवे सगळ्याच माणसांनी उपदेश घेतलेला आहे, ज्याचं हाडही बाटलेलं नाहीये, ज्याचं शरीरही बाटलेलं नाही, असे पवित्र अंतकरणाची, पवित्र हृदयाची आणि पवित्र शरीराची तुम्ही माणसं आहात। तुमचा खऱ्या अर्थानं अभिमान आहे। महानुभाव संप्रदाय भले एखाद्या शहरामधल्या माणसाला माहिती नसेल, महानुभाव संप्रदाय भले एखाद्या सुशिक्षित माणसाला माहिती नसेल, पण महानुभाव संप्रदाय तुमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचला, ही गौरवाची बाब आहे। आणि तुम्ही या धर्माला समजून घेतलं पाहिजे। कधी कधी काय होतं, राजाच्या पोटी राजपुत्र जन्माला येतो, पण त्या राजपुत्राला सुद्धा राजसिंहासनावरती बसण्यासाठी तो राजसिद्ध हक्क सिद्ध करावा लागतो। तू खरा राजकुमार आहे का नाही हे सिद्ध करावं लागतं। राजाच्या पोटी जन्म घेऊन सुद्धा चालत नाही। तुम्ही भलेही परंपरेने कदाचित उपदेशी झाले असाल, भलेही तुम्हाला खूप मोठा धर्म संप्रदाय भेटलेला आहे, म्हणून काही माणसं त्या गर्वाखातीर म्हणा, त्या अज्ञानाखातीर धर्म करत नाही। मला आल्याच आमच्या आदरणीय तपस्विनींनी सांगितलं की बाबा, यांचे कान टोचलेले जरूर आहेत, पण कान कोणी ओढत नाही। हळूहळू धर्म कातर होत चाललाय, हळूहळू धर्म पातळ होत चाललाय, आणि नकळतपणे ईश्वर भक्ती करता करता आपण देवतांच्या भक्त्या काही सोडलेल्या नाहीये, देवतांकडे जाणं सोडलेलं नाहीये, नको त्या विकल्पाला शरण जाणं सोडलेलं नाहीये। हळूहळू नकळतपणे आपल्याला वाटतं की आपण धर्म करतोय, आपण श्रेष्ठ धर्मामध्ये आलेलो आहे, आपण श्रेष्ठ देवाची भक्ती करतोय, पण नकळतपणे अशा काही गोष्टी आपल्याकडून घडतात की त्या आपल्या पतनालाही कारणीभूत ठरू शकतात। लक्षात घ्या। मला 10-5 मिनिटाचं प्रबोधन तुम्हाला सांगायचंय। तुम्ही खूप उंच टोकावरती आहात, धर्माच्या उंच पायरीवरती आहात, पण दादा पहिल्या पायरीवरून पडलेला माणूस, पहिल्या पायरीवरून पडलेला माणूस त्याला काही लागत नाही, पण जो टोकावरून कळसावरून पडतो ना, त्याचे हातपाय मोडल्याशिवाय राहत नाही। आता तुम्ही एका श्रेष्ठ पदापर्यंत पोहोचला, चांगल्या पदापर्यंत पोहोचला, पण या ठिकाणी जर तुमच्याकडून पतन झालं आणि पतनाचा रस्ता धरला गेला, चुकीचा मार्ग अवलंबला गेला, तर देव एवढ्या टोकावून सुद्धा तुम्हाला सापडणार नाही। ईश्वर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अनन्य रीतीनं देवाचं भजन करावं लागेल। अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युक्त, ज्याच्यामध्ये दुसरा कुठलाही नाही, अन्य दुसरा नाही। अन्य शब्दाचा अर्थ दुसरा, 2 नंबरचा, तिसरा, 4 नंबरचा, 5 नंबरचा, असं कुठलंही दैवत नाही। एकमेव भगवान गोपाल कृष्ण, एकमेव भगवान श्री चक्रधर स्वामी। एक निष्ठ भक्ती, एक भक्तीर विशेषते, ती भक्ती जर तुम्हाला साधली तरच देव तुम्हाला प्राप्त होईल। नकळतपणे आपण इतर देवी देवतांची भक्ती करतो, नाही जमणार नाही दादा।
भगवान गोपालकृष्ण गीतेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये, कडक शब्दामध्ये मार्गदर्शन करतात आणि कडक शब्दामध्ये अर्जुनाला सांगतात की यांती देवव्रता देवान, पितृ यांती पितृव्रता. देवतांची भक्ती कराल, देवतांना प्राप्त व्हाल. पितरांची भक्ती कराल, पितरांना प्राप्त व्हाल. भूतांची भक्ती कराल, भूतांना प्राप्त व्हाल. पण मला जर प्राप्त व्हायचं असेल, माझ्याजवळ जर तुम्हाला यायचं असेल आणि माझी भक्ती, माझं चरण, माझी जागा, मोक्ष तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला माझी भक्ती करावी लागेल. केव्हा समजेल आपल्याला? हे समजलं पाहिजे ना. जागा पवित्र आहे आणि अनेक संत महात्मे या ठिकाणी येऊन गेले. या संत महात्म्यांचं जीवन बघा, आदर्शमय जीवन आहे ना. ही मार्ग, एक माऊली या ठिकाणी मंगलताईच्या महादाईच्या रूपाने राहते. ही माऊली संसार तुमच्यासारखा संसार करून आलेली आहे. सगळं काही बघितलेलं आहे, सगळं काही संसारिक वस्तूंना बघितलं आणि संसारिक वस्तूंमध्ये दादा वस्तू ह्या तात्पुरत्या प्रिय वाटत असतात, थोड्या काळापुरत्या प्रिय वाटत असतात. वस्तूंचा जेव्हा रस निघून जातो ना तेव्हा त्या अडगळीला पडत असतात. वस्तूंमध्ये जीव नाहीये, वस्तूंमध्ये प्रेम नाहीये, वस्तूंमध्ये सार नाहीये, रस नाहीये. रस सगळ्यांच्या पलीकडे आहे. आणि मग जगाच्या पाठीवरती तुम्ही जर खरे तत्वज्ञान चिंतन ऐकलं असेल तर त्याच्यातून बघा, जेवढे जेवढे अवतार झाले ते राजाच्या पोटी जन्माला आलेले आहेत. समजताय? ऐकताय तुम्ही सगळे? जेवढी जेवढी अवतार झाली ती राजाच्या पोटी जन्माला आलेली आहे. भगवान गोपालकृष्णाचा अवतार, नंदाच्या 1,00,000 ज्याच्या गायी आहे घरामध्ये, 1, 2, 5 गायींचा मालक नाही, 1,00,000 गायींचा मालक त्याच्या घरामध्ये जन्माला आलेला आहे, राजाच्या पोटी जन्माला आलेला आहे. राम राजाच्या पोटी जन्माला आलेले, वर्धमान महावीर राजाच्या पोटी जन्माला आलेले, गौतम बुद्ध महावीर राजाच्या पोटी जन्माला आलेले माणसं आहेत. या सगळ्यांनी, सगळ्या अवतारांनी राजपाट सोडला, राजमहल सोडून जंगलामध्ये गेले. त्याचं एकच कारण आहे, त्याच्यामध्ये सुख नाहीये, त्या वैभवामध्ये सुख नाहीये. आजही तुमचं जीवन बघितल्यानंतर आम्हाला वाटतं की नाही, खरंच त्या जे खाच खळगे, खरंच जर ते जीवन आहे, आपण जे जीवन जगतोय त्याच्यामध्ये सार नाहीये, ह्या जीवनामध्ये सार आहे. सगळा निसर्ग आहे, नैसर्गिकता आहे, सगळी साधारणता आहे, सगळं बेसिक ज्या गरजा आहेत त्या इथं आहेत. याच्यामध्ये सुख आहे. पण याच्याही पलीकडं जेव्हाही संत महात्मे तुमच्याकडे येतात, आदरणीय तपस्विनी तुमच्यामध्ये इथं राहत असताना 7x7च्या खोली आहे, ज्यांचे एकरामध्ये आश्रम पसरलेले, घरं पसरलेले, ज्यांचे 20-20, 40-40 गुंठ्यांमध्ये खऱ्या अर्थानं वैभव पसरलेले गृहस्थ लोकांनी जेवढ्या स्वतःच्या कमाईचा सगळ्यात मोठा बंगला व्याप बांधलेला आहे ना, त्यांनी बघावं की एवढ्या जागेमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं जगता येऊ शकतं, एवढ्या छोट्याशा जागेमध्ये सुद्धा. आणि काही कदाचित याच्यापूर्वी जे महात्मे होऊन गेले त्यांच्या एवढ्या सुद्धा जागा नव्हत्या. ते आबाळाला छत करायचे, धरणी मायला अंथरूण करायचे आणि आरामामध्ये परमात्म्याच्या दर्शनाची वाट मोजायचे. किती सुखकर जीवन आहे. माणसाने आत्ताच्या या परिस्थितीमध्ये स्वतःला इतकं बांधून घेतलेले की आपल्याला त्या इटा मातीने जखडून ठेवल्यामुळे आपल्याला त्याच्यातून निघता येत नाही. पण तुमच्या जवळ आलेली ही संत महात्मे ओळखा. तुम्ही जर प्रपंच करत असाल, प्रपंच जरूर करा. तुमचा तुम्हाला स्वभाव मात्र झालेले, कर्म प्राप्त झालेले, पण तो प्रपंच करत असताना ते ईश्वर दर्शनाची वाट सुद्धा इथंच तुम्हाला प्राप्त होणार आहे. ती वाटही धरून ठेवा, त्या वाटेवरती चालायचा प्रयत्न करा. नकळतपणे चुकीचा धर्म आचरण करत असाल तर धर्म थांबवा. ही संत महात्मे तुमच्या दारापर्यंत आलेली आहे. या संत महात्म्यांनी तुमच्या जवळ येऊन तुम्हाला पुनीत केलेले, पवित्र केलेले, त्यांचा काहीतरी आदर्श घ्या. त्यांचा जर तुम्ही आदर्श घेतला, त्यांच्यापासून जर तुम्ही धर्म शिकले, तरच तुमचा धर्म तुम्ही यथायोग्य पाळत आहात हे निदर्शनात येईल. नुसत्या साध्या बोळ्या पद्धतीनं धर्म करून चालणार नाही. आपल्या काळातली मोबाईल ही आपल्या काळातली आहे, परंतु तरीही जुन्या काळातली बरीचशी जुनी माणसं त्या मोबाईलला चालवायला शिकली. ज्यांना गाड्या जमत नव्हत्या ती माणसं गाड्याही चालवायला शिकली. संसारामधली प्रत्येक गोष्ट आपण चालवायला शिकतो आणि शिकायची पण आपली जिद्द आहे, इच्छा आहे. जर संसारामध्ये आपल्याला तरबेज व्हावं वाटतं तर परमार्थामध्ये का तरबेज होऊ नये? आपल्याला गीतेचा एखादा श्लोक आला पाहिजे, आपल्याला सूत्रपाठाचं एखादं वचन समजलं पाहिजे, आपल्याला एखादी लीळा समजली पाहिजे, आपल्याला लीळाचरित्र समजलं पाहिजे, आपल्याला एखादा सत्संग घडला पाहिजे. का कळू नये? हे सर्व काही आपल्याला समजलं पाहिजे. म्हणून बंधूंनो, तुम्ही मंदिराची निर्मिती केली, खूप स्तुत्य उपक्रम आहे. पण त्याच्याही पलीकडचा स्तुत्य उपक्रम असा राहील की ह्या मंदिरामध्ये गावाची जर संख्या 1000 आहे तर त्यातली सगळीच आबालवृद्ध माणसं सकाळ संध्याकाळ ह्या मंदिरामध्ये आली पाहिजे. तरच या मंदिराचं बांधणं खऱ्या अर्थानं स्तुतीपर असणार आहे. तरच या मंदिराचं बांधणं खऱ्या अर्थानं तुम्हाला लाभ देणार आहे. नाहीतर मंदिर बांधून ठेवलंय, शिवमंडप बांधून ठेवलंय, त्याच्यामधली घाणही कुणी झाडायला येत नाहीये. मंदिराला मंदिर म्हणता येणार नाही, कारण मंदिराची आवश्यकता देवाला नाहीये. हरी व्यापक सर्वत्र समान, देव सगळीकडे आहे.
देवाला काय मंदिराची गरज आहे हो? मंदिराची गरज आपल्याला आहे. आपल्याला मंदिराची गरज असल्या कारणानं आपण ह्या मंदिरामध्ये या. सकाळ संध्याकाळ या. ज्यांना 2 दिवसातून एकदा जमत नसेल त्यांनी 2 दिवसातून या. ज्यांना 2 दिवसातून जमत नसेल त्यांनी 4 दिवसातून या. पण मंदिराशिवाय जीवन सुनं आहे. देवाशिवाय जीवन सुनं आहे, रिक्त आहे, खाली आहे. म्हणून जीवनाला खाली ठेवू नका. मंदिराचा खऱ्या अर्थानं उपभोग तुम्हाला घेता आला पाहिजे. देव सगळीकडे बसलेला असल्या कारणानं देव तुम्ही आले तर येणार आहे. तुम्ही मूर्त्या बसवल्या, देव आणले, विशेष आणले, याच्यामध्ये विशेष काही नाही आहे. नीट लक्षात घ्या. तुम्ही आणून ठेवलंय पण त्याला देवत्व किंवा त्याला सिद्ध पण तेव्हाच प्राप्त होणार आहे की जेव्हा तुम्ही सकाळ संध्याकाळ तिथं मंदिरामध्ये याल. जगामध्ये भरकटण्याची भरपूर साधनं आहे पण एकत्र ठेवण्याची जागा मंदिर आहे. त्या मंदिराला तुम्ही येऊन सुशोभित करावं. त्या मंदिरामध्ये नियमित येत राहावं. हेच खऱ्या अर्थानं मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाचं औचित्य आहे. मंदिराच्या उद्घाटन प्रसंगाला तुम्ही ह्या संकल्प जरी केला ना, एवढाच संकल्प करा, याच्या पलीकडे काहीच करू नका. एवढाच संकल्प करा. विडाई ठेवू नका, कुठलं दानही देऊ नका, पण मंदिरामध्ये या. आपल्या पण तुमची बुद्धी वाढत जाईल. आणि जो माणूस धार्मिक झाला, जो माणूस सात्विक झाला, तोच पुढच्या गोष्टी करू शकतो. तिथून एखाद्याने फोन केला आणि माझे 1000 रुपये देणगी घ्या, काही कामाची नाहीये. काही कामाची नाहीये. लांब 100 किलोमीटर 1000 किलोमीटरवरती एखादा माणूस बसलेला की माझ्यातर्फे हे बसवा ते बसवा. ठीक आहे, मंदिराची वास्तुपूर्ण होईल, मंदिरामध्ये सुशोभीकरण होईल, पण त्या व्यक्तीला इथं आल्याशिवाय ते पुण्य प्राप्त होणार नाही. या मंदिराच्या ज्यांनी हात लावलेले आहेत, ज्यांनी सुंदर पद्धतीने ह्या मंदिराला उभं करण्याच्या पाठीमागं आपलं तन मन धन दिलेलं आहे, त्या सर्वांना मी शुभकामना व्यक्त करतो. आपल्या हातून अशीच सुंदर अशी कृती तयार व्हावी, प्रतिकृती तयार व्हावी आणि ती कृती, ते कर्म ईश्वरार्पण कर्म होत होत ईश्वराच्या पर्यंत जावं ही शुभकामना व्यक्त करतो. आपण सर्वांनी, समस्त ग्रामस्थ उपदेशी मंडळांनी या मंदिराला उभं केलं. तुमच्या हात खऱ्या अर्थानं जिवंतपणे सोन्याचे झालेले, पवित्र झालेले, त्या हातांना आणखी बळ येत राहावं. तुमच्या हातून धर्मकार्य होत राहो आणि तुमच्या हातून ही धर्माची ध्वज पताका सदैव फडकत राहावं अशी शुभकामना व्यक्त करतो. झालेली सेवा या ठिकाणी कृष्णार्पण करून माझे 2 शब्द संपवतो. दंडवत प्रणाम.